आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोजगारासाठी आटपाडी, जत आणि कवठे महांकाळ तालुक्यातून पनवेल परिसरात आलेल्या माथाडी आणि कष्टकरी बांधवांशी संवाद साधण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत रविवारी कळंबोली येथे भव्य संवाद बैठक पार पडली। यावेळी आपल्या मातीतील लोकांशी संवाद साधताना आमदार पडळकर यांनी त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर ठामपणे पाठबळ देण्याचे आश्वासन दिले। पोट भरण्यासाठी साता समुद्रापार संघर्ष करत मुंबईत कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या समस्या, अडचणी आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता। बैठकीत माथाडी कामगारांनी आपल्या कामाच्या ठिकाणच्या समस्या आणि निवासाच्या प्रश्नांबाबत आमदार पडळकर यांच्याशी मनमोकळी चर्चा केली। यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की आमचा कष्टकरी समाज जिद्दीच्या जोरावर मुंबईत आपली ओळख निर्माण करत आहे। गावाकडील लोकांच्या न्याय हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी आपण नेहमीच त्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे आहोत। निवडणुकीच्या निमित्ताने हा केवळ संवाद नसून आपल्या हक्काच्या माणसांशी जुळलेली ही नाळ अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न आहे। या संवाद बैठकीला माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजपचे युवा नेते बंडू शेठ कातुरे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षयराज माने, आटपाडी नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष U.T. जाधव, माजी सभापती जयवंतभाऊ सरगर, माजी उपसभापती तानाजी शेठ यमगर, युवा नेते N.P. खरजे सर, माजी नगरसेविका मोनिका महानवर, शंकर शेठ वीरकर, नगरसेवक अजित जाधव, युवा नेते विकास घरत, अशोक मोटे, बिरुदेव खिलारी, रावसाहेब बुधे, गणेश बेरगळ, P.P. जानकर, किरण बुधे, अक्षय काळेबाग, जितेंद्र भानुसे, गणेश अनुसे, नवनाथ कोळेकर, समाधान बनगर, नानासाहेब मगदूम, संजय खरजे, शिंगाडे सर, राहुल मोटे तसेच सर्व पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।